या सोमवारच्या प्रदोष व्रतानं इच्छापूर्ती होते. ज्या काही आपल्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा असतील तर त्या पूर्ण होतात. आपल्या इच्छा पूर्ण करण्याचं काम सोमवारचा प्रदोष करतो. मंगळवारच्या दिवशी जो प्रदोष येतो त्या दिवशी भगवान शिव काशीमध्ये निवास करत असतात मंगल प्रदोषला. आणि मंगल प्रदोषला मला वाटतं भौम प्रदोष पण म्हणतात. त्या दिवशी हनुमंतरायाची उपासना सुद्धा केल्या जाते. तर असा हा मंगळवारचा प्रदोष. तर या प्रदोषानं रोगमुक्ती होते. कुठल्याही प्रकारचे आजार वगैरे जटिल असतील, बऱ्याच दिवसापासून आपण औषध वगैरे घेतोय, औषध घेऊनही आपल्याला पाहिजे तो म्हणजे इफेक्ट जाणवत नाही किंवा बरं वाटत नाहीये, तर आपण म्हणतो ना, दवा तो लेनी जरूरी है लेकिन उसके साथ दुआ भी जरूरी है. तर दवा आणि दुवा या एकत्र याव्या म्हणजे आपणाला आपल्या जीवनामध्ये अडचणी किंवा आरोग्याच्या बाबतीमध्ये काही तक्रारी असतील तर त्या कमी होतात. म्हणून मंगळवारचा जो प्रदोष होतो त्या प्रदोषानं रोगमुक्ती होते, असं महिमा या मंगल प्रदोषाचं आहे. बुधवारी जो प्रदोष येतो त्या दिवशी भगवान शिव रजत भवनामध्ये निवास करतात. त्या दिवशी अगदी कामना पूर्ती भगवान श्री शंकराच्या कृपेनं होते. गृहस्थी जीवनामध्ये वंशवृद्धीसाठी या प्रदोष व्रताचा खूप मोठा लाभ आपणाला प्राप्त होतो. गुरुवारच्या दिवशी जो प्रदोष येतो त्या दिवशी भगवान शिव गंगा किनारी निवास करतात. आणि गुरुवारच्या प्रदोष व्रतानं शत्रूचा नाश होतो. लक्षात घ्या, ज्याच्या पाठीमागे गुरुबळ आहे ना, अशी माणसं थोडीशी निर्भय असतात. आणि गुरुबळ असल्यानंतर त्या व्यक्तीच्या जीवनातल्या अडचणी येण्या अगोदरच बाजूला निघून जातात. त्या गुरुबलाचा खूप मोठा प्रभाव असतो. आणि गुरुवारच्या प्रदोषानं शत्रूचा नाश होतो. कुणाला शत्रूची भीती असेल किंवा अमुक अमुक माणसांची आम्हाला भीती वाटते, त्यांनी दत्त उपासना चालू करा. दत्त महाराजांचं नामस्मरण करणं असेल, दत्त भगवंता संदर्भात तुम्हाला जे काही जमतंय, ज्यांचं गुरुबल कमी झालं असेल त्यांनी सुद्धा दत्त महाराजांची उपासना चालू करा. तर अशा लोकांना दत्त उपासनेनं गुरुबल प्राप्त होतं. आणि म्हणजे एक मानसिकता असते ना माणसाची की आमचे हे शत्रू आहेत, आमचे हे दुश्मन आहेत, आम्हाला यांचा त्रास आहे, आम्हाला यांच्यापासून भीती वाटते. तर अशी भीती तुमच्या जीवनात राहणार नाही. भले एखाद्या वेळेला खरंच तुमचा कट्टर शत्रू काहीतरी तुमच्यावरती चाल करत येत असेल आणि गुरुबळ तुमच्या सोबत असेल तर तो रस्ता चुकून दुसरीकडेच जाईल आणि तुमचा मार्ग मोकळा होईल. हा प्रभाव आहे दत्त उपासनेचा किंवा त्या गुरुकृपेचा, गुरुबलाचा. म्हणून गुरुवारच्या दिवशी जो प्रदोष येतो त्या दिवशी भगवान गंगा किनारी असतात शिवजी, आणि या व्रतानं शत्रूचा नाश होतो. शुक्रवारी जो प्रदोष येतो तर त्या शुक्रवारच्या प्रदोषाच्या दिवशी भगवान नील पर्वतावरती निवास करतात. आणि या व्रतानं, या प्रदोष व्रतानं सुख आणि शांती प्राप्त होते. शनिवारी जो प्रदोष येतो तर शनिवारच्या प्रदोषच्या दिवशी भगवान शमी वृक्षाखाली असतात. शमीचं जे झाड आहे तर त्या झाडाखाली, त्या वृक्षाखाली असतात. आणि या प्रदोष व्रतानं संतती सुख, संतान सुख माणसाला प्राप्त होते. रविवारी जो प्रदोष होतो, रविवारच्या प्रदोषाच्या दिवशी भगवान बेलवृक्षाखाली असतात. बेलाच्या झाडाखाली असे भगवान शिवजी असतातच. जिथे बेलवृक्ष आहे तिथे शिव नाही असं होऊ शकत नाही. म्हणून बेलाचं जे झाड आहे त्याच्या खालची माती घेऊन जरी आपण पार्थिव शिवलिंग केलं आणि त्याचं पूजन केलं पंचामृतानं, फूल, गंध, अक्षदा, जल यानं जर आपण त्या पार्थिव शिवलिंगाचं पूजन केलं तर त्याचं सुद्धा विशेष फल तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होतं. तर असं बेलवृक्षाचं महिमान आहे. काल एक गोष्ट मला सांगायची होती पण अचानक विसरून गेले. बेलाच्या झाडाचं दर्शन घेत असताना पायामध्ये चप्पल घालून कधी बेलाच्या झाडाचं दर्शन घ्यायचं नाही. प्रदक्षिणा घालत असताना किंवा सहज जरी तुम्ही बेलाच्या झाडाजवळ गेलात
तर पायातली चप्पल वगैरे बाजूला काढून पवित्र मनानं, म्हणजे तुम्ही शौचाला वगैरे जाऊन आला असाल तर शुचिर्भूत होणं फार गरजेचं आहे. जसं की आपण पाय धुणं असेल, चूळ भरणं असेल, हातपाय धुणं असेल, तर हे सगळं शुद्धता करून बेलवृक्षाखाली जावं. आपण विशिष्ट तिथीवरती, पूर्व काळावरती बेलाच्या झाडाखाली जर आपण साधना केली तर ती फलद्रूप होते, आपल्यामध्ये एक सामर्थ्य निर्माण होतं. असं बेलवृक्षाचं महिमान आहे, कारण तिथे साक्षात भगवान शंकर त्या बेलाच्या झाडाखाली असतात. बेला मी कालही बोलले तुम्हाला, सोमवारच्या दिवशी, प्रदोषच्या दिवशी, शिवरात्रीच्या दिवशी बेलाचं पान कधी तोडायचं नाही. अगोदरच्या दिवशी तुम्ही तोडून ठेवा. तुळशीचं पान सुद्धा एकादशीच्या दिवशी कधी तोडायचं नाही, अगोदरच्या दिवशी त्याला तोडून ठेवा. आणि फार प्रभावी आहे बेलवृक्ष. बेलवृक्षाला प्रदक्षिणा घातल्यानंतर सुद्धा आपल्याला खूप मोठ्या असं प्रकारचं पुण्यफल प्राप्त होतं. आणि एक गोष्ट अशी सांगायची की ज्यांना आर्थिक अडचण आहे, कुटुंबामध्ये धनाची अडचण आहे, धन टिकत नाही, पैसा येतो टिकत नाही, किंवा येतच नाही, काहीतरी अडचण येते, तर शनिवारच्या दिवशी पिंपळ वृक्ष, त्याच्या खाली लक्ष्मीचं लक्ष्मीनारायण सोबत असतात. शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाखाली, पिंपळ वृक्षाला तुपाचा दिवा लावून 11 प्रदक्षिणा घालाव्यात. लक्ष्मीनारायणाचं स्तवन करावं, त्यांची स्तुती करावी, त्यांचं नामस्मरण करावं. आणि पिंपळ वृक्षाला 11 प्रदक्षिणा घालत, पिंपळाला शनिवारी स्पर्श करत, दिवा लावून स्पर्श करून नामस्मरण करावं आणि स्तुती करावी. असं तुम्ही एक वर्षभर करा. कुटुंबातली आर्थिक अडचण सुटेल. हे शनिवारच्या दिवशी करायचं. पण रविवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला चुकूनही स्पर्श करायचं नाही. रविवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला चुकून सुद्धा स्पर्श करायचा नाही. शनिवारच्या दिवशी तुम्ही हे करा. गुरुवारी सुद्धा पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा घातल्यानंतर गुरुबल वाढतं, पण शनिवारी तुम्ही जर प्रदक्षिणा घातली तर आर्थिक अडचण कुटुंबातली संपून जाते. एवढं भरभरून तुम्हाला ऐश्वर्य प्राप्त होईल की भगवान परमात्मा तुमची सेवा उपासना पाहून, तुमच्या मनाची शुद्धता पाहून, तुमचा भाव पाहून तुमच्या जीवनातली आर्थिक अडचण सोडवण्याचं काम करते. आणि बेलवृक्षाचं सुद्धा महत्त्व आहे. रविवारच्या दिवशी बेलवृक्ष, त्याचं पूजा अर्चना आपण जर केलं तर बेलवृक्षाच्या कृपेनं सुद्धा, आता पहा, बेलाचं झाड आपण शिवमहापुराण ग्रंथात पाहिलंय की ब्रह्म विष्णू महेश या तिघांच्या तेजातून निर्माण झालंय. काही ग्रंथामध्ये माता पार्वतीच्या अश्रूपासून झालेलं आहे. काही ग्रंथामध्ये असं आहे ते साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. माता लक्ष्मीच्या भक्तीतून ते निर्माण झालेलं आहे. अशा अनेक कथा आहेत. म्हणून बेलवृक्षाच्या रविवारच्या पूजनानं, प्रदोष असावा, रविवारचा दिवस असावा, बेलवृक्षाचं जर पूजन घडलं तर आपल्याला सुद्धा भरभरून धनसंपत्ती, सगळं ऐश्वर, या जगामध्ये जेवढी सुख आहे तेवढी सुख भगवान शंकराच्या कृपेनं आपल्याला प्राप्त होतात. बेलवृक्षाच्या दिवशी भगवान, रविवारच्या दिवशी भगवान भोलेनाथ बेलवृक्षाच्या झाडाखाली असतात. असं हे प्रदोष आहेत. आणि त्या कोणत्या प्रदोषाचं काय महत्त्व आहे तर ते तुम्हाला सांगितलंय. आता आपण प्रदोष व्रताची कथा श्रवण करू. फार सुंदर कथा आहे, खूप बोध देणारी आहे, आपल्याला खूप काही शिकवणारी आहे. प्रदोषाचं व्रत करणारी एक ऋषीची पत्नी. प्रदोषाच्या दिवशी आपण व्रतस्थ राहावं. शुद्धता, सात्विकता, मनाची निर्मळता या गोष्टी सर्वप्रथम महत्त्वाच्या आहेत. त्या दिवशी आपण उपवास धारण करावा, फलाहार करावा. दिवसभर फलाहारावरती राहून सायंकाळच्या वेळेला भगवान शंकराची पूजा करण्यासाठी पूर्ण पूजेची थाळी सजवून आपण शुद्ध मनानं भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जाऊ. भगवान शंकराला पंचामृत, पाणी जे तुमच्याकडे उपलब्ध आहे त्यानं पूर्ण अभिषेक करावा. तुपाचा दिवा लावावा. सुंदर फुलांनी आणि लाल चंदनानं, अक्षदानं भगवान श्री भोलेनाथाचा भस्मानं शृंगार करावा.
अशीच पूजा करणारी एक ऋषी पत्नी भगवान श्री भोलेनाथाच्या मंदिरामध्ये प्रदोष कालामध्ये पूजा करत होती. प्रदोषाची वेळ म्हणजे सूर्य अस्ताची वेळ आणि रात्रीचा आरंभ. पूर्ण दिवस नाही, पूर्ण रात्र नाही. दिवस डुबण्याचा आणि रात्रीचा उदय होण्याचा जो काळ असतो तो ठराविक काळ असतो. त्याला सायंकाळ म्हणतात, त्याला संध्याकाळ म्हणतात, त्याला प्रदोष काल म्हणतात. पूर्ण रात्र पण नाही, पूर्ण दिवस पण नाही, धुसर वातावरण असतं. तर त्यावेळेला शिवमंदिरामध्ये आपण जावं आणि ती साध्वी स्त्री, ती ऋषीची पत्नी शिवमंदिरामध्ये जाऊन भगवान श्री शंकराचा शृंगार, पूजा, अर्चन, ध्यान, नामस्मरण सगळं करत होती. आणि तिथे ते शिवमंदिर ज्या गावामध्ये होतं त्याच गावामध्ये एक गरीब ब्राह्मण स्त्री, ब्राह्मण परिवारामध्ये तिचा जन्म, तिचा सगळा व्यवहार, पण कमी काळामध्ये तिच्या पतीचा मृत्यू झालेला. एकटी बिचारी स्त्री आपल्या छोट्याशा लेकराला घेऊन राहते. एवढी तिची दयनीय अवस्था आहे की तिला खाण्यासाठी काही नाहीये. तिचं लेकरू उपवाशी, ती उपवाशी. कुठेतरी भिक्षा मागावी तिनं, आपलं कुटुंब, आपलं लेकरू, त्याचं भरण पोषण करावं, तिनं स्वतः खावं. एक दिवस भुकेनं व्याकुळ झाले. प्रदोषाचा दिवस, अनेकांना व्रत होतं, उपवास होता, खायला काही मिळेना, व्याकुळ झाले. पोटातली आग फार कठीण असते. पोटात भूक असेल तर भजनात मन लागत नाही. आणि ज्याचं पोटात भूक असून सुद्धा भजनात मन लागतं त्यांना महात्मा म्हणतात, त्यांना सत्पुरुष म्हणतात. हे योग्यांना जमतं. पोटामध्ये भूक, मन लागना, चैन पडेना, शोध काढत, अन्नाचा शोध घेत घेत ती शिवमंदिराच्या जवळ आली. शिवमंदिरातून तिला ओंकाराचा स्वर कानावरती आला. भगवान शंकराचं भजन तिच्या कानावर आलं. कोणीतरी उपासक आहे, कोणीतरी भक्त आहे. मंदिरामध्ये आतमध्ये चढून गेली. ती पाहिलंय एक ऋषीची पत्नी सुंदर भगवान शंकराची पूजा करते. तिच्यासोबत प्रसादाची थाळी आहे. प्रसादाची थाळी पूर्ण देवाचा शृंगार केलेला, तिनं देवाला नैवेद्य ठेवलेला आहे. ध्यान करते, देवाचं नामस्मरण करते, शिवाची स्तुती ती करते. तिची पूजा अर्चना पूर्ण झाली आणि त्या ब्राह्मण स्त्रीनं त्या ऋषी पत्नीला विनंती केली, हे ताई, हे माते, हे देवी, भुकेनं व्याकुळ झाले. अतिशय माझा फाटका प्रपंच आहे, दुबळी माझी अवस्था आहे. माझ्या लेकराला मला खाण्यासाठी काहीच नाही. पोटातली भूक शमवण्यासाठी भिक्षा मागते, पण आज भिक्षेत काहीच मिळालं नाही. पोटातली भूक सहन होईना ताई, तुझ्याकडे पूजा तर तुझी पूर्ण झाली, जो प्रसाद आहे तो मला दे. एका भुकेजलेल्या अन्न दिल्यानंतर भगवान शंकर तुझ्यावर प्रसन्न होतील, तुला पुण्य मिळेल, माझ्या पोटातली भूक शांत कर. त्या बिचाऱ्या ऋषी पत्नीनं जो प्रसाद होता तो त्या देवीला, ब्राह्मण पत्नीला दिला. तिला पोटातली भूक सहन होत नव्हती. घरी जाऊन प्रसाद खावा, तिनं तिथंच प्रसाद हातात पडल्याबरोबर तोंडात टाकला. पण त्या प्रसादामध्ये ना तिखट, ना मीठ, ना कुठल्याच प्रकारची चव नव्हती. अगदी रुचकर नसलेला तो प्रसाद, चवदार नसलेला प्रसाद, चमचमीत नसलेला प्रसाद तोंडात टाकला आणि तिनं थू थू करून तो प्रसाद थुंकला. अरे रे रे, या प्रसादामध्ये कसल्याच प्रकारची रुची नाहीये, चव नाहीये, ना तिखट नाही, ना मीठ नाही, ना कसलंच चमचमीत नाही. असं कसं हे? ध्यान लावलेल्या ऋषी पत्नीनं पाहिलं ब्राह्मण स्त्रीकडे आणि म्हटली, ताई, तुला मी एक बोलू का? बोला देवी. ताई, प्रसाद तोंडात घातला, चव नाही म्हणून थुंकतेस तू, ही गोष्ट बरी नाही. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, साक्षात ईश्वराचं ते स्वरूप आहे. आणि प्रसादाची कधी चव बघायची नसते. त्याला प्रसाद, ईश्वराचा प्रसाद म्हणून त्याला सेवन करायचं असतं, ईश्वराचं स्वरूप म्हणून त्याचं सेवन करायचं असतं. आणि ताई, माफ कर मला, माझं बोलणं तुला वाईट वाटू देऊ नको, पण आज तू प्रसादाचा अपमान करतेस, म्हणजे तुला अन्नाचा अपमान करण्याची सवय आहे, अन्नाची चव पाहण्याची तुला सवय आहे. आणि आज तुझ्यावर भिक्षा मागण्याची वेळ, दारोदार भटकण्याची वेळ, तुझ्या जीवनामध्ये कमी काळामध्ये जे वैधव्य प्राप्त झालंय, एकाकी जीवन जगतेस तू, तुझ्या जीवनामध्ये कुठली शांतता नाही, सुख नाही, समाधान नाही, एवढं त्रस्त जीवन जगतेस तू, तर याचा अर्थ असा आहे तुझ्याकडनं
याच्या अगोदर सुद्धा, तुझ्या अगोदरच्या जन्मात सुद्धा तुझ्याकडनं अन्न प्रसादाचा अपमान झालेला आहे. लक्षात घ्या, सामूहिक जिथे भोजन प्रसाद असतो, भंडारा असतो, अशा सामूहिक जेवणामध्ये कधीच आपण अन्नाचा अपमान करायचा नाही. ते अन्न शिजलेलं आहे का किंवा चवदार आहे का नाही, कसं आहे, या गोष्टीचं कधी चिंतन करायचं नाही. जी समजदार माणसं असतात ना, ती कधीच अन्न प्रसादाला नाव ठेवत नाहीत. बऱ्याच लोकांना सवय असते. आपल्या घरीही असाल तुम्ही, या व्यासपीठावरनं सांगते तुम्हाला, शिवमहापुरांच्या कथा ऐकून सोडून देण्यासाठी नाहीयेत, आपल्या जीवनातल्या चुका कमी करत जीवन सुंदर बनवण्यासाठी आहे. घरामध्ये जेवण करताय तुम्ही, तर कधीच आपल्या पत्नीनं जो स्वयंपाक बनवलेला आहे त्या स्वयंपाकाचा कधीही आपण अवमान करायचा नाही. बऱ्याच लोकांना जेवतात ताटावरनं उठायची सवय असते. खूप राग येतो. ताटाला असं ढकलून देतात, कधी सरकवतात, कधी ताटाचा, प्रसादाचा, अन्नाचा अपमान करतात. जेवण चांगलंच केलं नाही, भाजी अशीच केली तशीच केली, अशी सवय असते. जे कथेत बसले त्यांचं मी अजिबात काही सांगत नाही, मी दुसऱ्या लोकांचं सांगते. कधी कधी जेवता ताटावरनं राग करता की नाही, चिडचिड करता की नाही, ताट ढकलून देता की नाही. आमचे दादा बाबा काका म्हणतील, ताई आम्हाला आधीच भूक लागलेली असते, जेवणाचं ताट आम्ही ढकलून द्यावं ही काही आमची इच्छा नसते, पण आम्ही ताट ढकलून द्यावं एवढा आम्हाला राग येतो का, आम्ही जेवण करायला बसलो की या बडबड चालू करतात. बरोबर आहे का? आपले पतिदेव, आपलं सौभाग्य, आपल्या घरातली पुरुष मंडळी जेवायला बसल्यानंतर तुम्ही बडबड चालू करता. हे खरं आहे की खोटं आहे? नाशिक बऱ्याच माझ्या ताई म्हणतात, दीदी हे जेवतानाच हाती लागतात, अशी लागत म्हणून आम्ही बडबड करतात. हे जेवतानाच आमच्या हाती लागतात, अशा आमच्या हाताला लागत नाहीत, म्हणून त्या वेळेमध्ये आम्ही बडबड करतो. लक्षात घ्या, घरातल्या पुरुषाला जेवण करताना आपण कधीच बडबड करायची नाही. त्याच्यासाठी तुम्ही सेपरेट वेळ काढा, तास काढा. जेवता वेळेस बडबड करायची नाही. आणि माझे दादा बाबा काका कधीच जेवणाच्या ताटावर रुसायचं नाही, ताटाला ढकलून द्यायचं नाही, प्रसादाचा, जेवणाचा कधी अपमान करायचा नाही. जी समजदार माणसं असतात ती कधीच प्रसादाला नाव ठेवत नाहीत. आणि सामूहिक भंडारा जर असेल ना, तर तिथे तर कधीच नाव ठेवायचं नाही. प्रसाद समजून जेवढं आपल्याला लागतं तेवढं घ्यायचं. ताटावर सुद्धा कधी सामूहिक जेवणामध्ये, शक्यतो सामूहिक जेवणात ताटावर शिल्लक ठेवायचंच नाही. जेवढं लागतं तेवढं घ्या, पण शिल्लक ठेवू नका, कारण तो प्रसाद असतो. आपण ताटावर शिल्लक ठेवून फेकलं, ते पायदळी तुडतंय, त्याचा अपमान होतोय. म्हणून जेवढं लागेल तेवढं घ्यावं. शहाणी माणसं, जुनी माणसं, ज्येष्ठ माणसं, वयस्कर माणसं, समजदार माणसं जेवणाचा अपमान करत नाहीत, लागेल तेवढं खातात. आणि लक्षात घ्या, जी माणसं कधीच प्रसादाचा अपमान करत नाही, त्यांच्या घरामध्ये अन्नधान्याची कधीच कमी पडत नाही. आणि जी माणसं नेहमीच जेवण त्याच्यावरती नाराज असतात, नाव ठेवून जेवण करतात, म्हणजे मला या व्यासपीठावरनं कोणाला दोष नाही द्यायचा, पण त्यांच्या जीवनामध्ये अन्नधान्याचा तुटवडा येतो. म्हणून कधी प्रसादाला नाव ठेवायचं नाही. ती ऋषी पत्नी सांगते, देवी माफ कर मला, पण तुझ्या जीवनात ही जी समस्या आहे ना, तू तुझ्या जीवनात अगोदरच्या जन्मातही तू प्रसादाचा कुठेतरी अपमान केलेला आहे, म्हणून आज तुला भिक्षा मागायची वेळ येते. तुला मागूनही वेळेवर मिळत नाही, हे तुझ्या कर्माचं फळ आहे. आणि ब्राह्मण स्त्रीला पूर्ण जीवनाचा पट आठवला. त्याच्या लक्षात आलं, अरे खरंच ही देवी जे बोलते ते सत्य आहे. माझ्याकडनं असं बऱ्याच वेळा घडलेलं आहे. अन्नाचा अपमान, प्रसादाचा अपमान, त्याच्यातली चव पाहणं, नाही आवडलं की टाकून देणं, या गोष्टी माझ्याकडनं घडलेल्या आहेत. ब्राह्मण स्त्रीला पश्चाताप झाला. मग हा मागच्या जन्मातला, या जन्मातला, अनेक जन्माचा दोष सोबत घेऊन मी जी जगते, दारिद्र्याचं जीवन, अडचणीचं जीवन, याच्यातून मी निवृत्त होण्यासाठी देवी मी काय करू? त्या ऋषी पत्नीनं सांगितलं, देवी ताई काळजी करू नकोस, तुला तुझ्या कर्माचा पश्चाताप झाला, ही सगळ्यात पहिली गोष्ट आणि मोठी गोष्ट आहे. आता एकच कर, प्रदोषाचं व्रत कर. प्रदोषाचं व्रत कर, शंकराचं पूजन कर, दिवसभर उपवास धारण कर, फलाहार कर. आणि सायंकाळच्या वेळेला प्रदोष कालामध्ये अनेक सामुग्रीनं भगवान शंकराची पूजा, विधी विधान, शृंगार करत
बेलपत्र धूप दीप नैवेद्य अर्पण करत भगवान शंकराची पूजा कर. आणि प्रदोषाचं व्रत सायंकाळी जेव्हा पूर्ण होतं, तुझी पूजा आटोपल्यानंतर नैवेद्य सुद्धा देवाला की ज्या पक्वान्नामध्ये मीठ तिखट नाही असा साधा स्वयंपाक तयार करून जो काही तुम्ही प्रसाद बनवाल तो, तर असा बिना मिठाचा बिना तिखट घातलेला असा देवाला प्रसाद दाखवून त्याचंच सेवन करून तो दिवसाचा तो व्रत तू पूर्ण कर. त्या दिवसाचं हे असं व्रत तू कर वर्षभरच्या व्रतानं. मग तुझे 11 प्रदोष घडतील, 22 प्रदोष घडतील. त्या प्रदोषाचं उद्यापन करून ब्राह्मण देवतांना दक्षिणा, त्यांना शिधा देऊन त्यांचं पूजन करून त्यांच्याद्वारे उद्यापन करून तू तुझं व्रत पूर्ण कर. तुझ्या जीवनातला दोष निघून जाईल आणि गंगेच्या पाण्या एवढं निर्मळ निर्दोष तुझं जीवन होईल. असं प्रदोषाचं महिमा नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष असू द्या, त्या दोषाचं निवारण करणं आणि जीवन शुद्ध बनवण्याचं काम भगवान शंकराचं जे प्रदोष व्रत आहे, ते प्रदोष व्रत नाव किती सुंदर आहे, प्रदोष, ते आपलं दोष घालवण्याचं काम करतं. म्हणून नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव.